हा काळ असा आहे, की अवघं वातावरण विठ्ठलमय झालेलं आहे. जगाच्या पाठीवर इतरत्र कुठेही होत नाही असा हा पंढरपूरच्या वारीचा सोहळा. गेली जवळजवळ 1000 वर्ष ऊन, पाऊस ही चिंता न करता ज्ञानबा तुकारामचा गजर लाखो वारकरी आषाढी कार्तिकेला करत असतात आणि पायी वारी करतात. आज कोणतेही इव्हेंट करायचं म्हटलं तर आयोजक, प्रायोजक यांच्याशिवाय काही आपलं पान हालत नाही. प्रसिद्धीसाठी मोठे मोठे बॅनर लावल्याशिवाय गर्दी होत नाही. पण विठुरायाचा हा भक्ती सोहळा या कुठल्याही सोपस्काराशिवाय आपोआपच घडत असतो. आणि तोही किती शिस्तबद्ध म्हणून, तर वारकरी करायला नव्हे, तर वारीचा इथला इव्हेंट मॅनेजमेंटचा अभ्यास करायला परदेशातून अभ्यासक येतात. वारीचं वर्णन अनुपम्य सुख सोहळा असं केलं जातं. खरं तर वारीत अशी कुठकुठली सुखाची साधन असतात सांगा बरं? मग तरी प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावर हा जो आनंद दिसतो, समाधान आहे, ते कशामुळे? वर्षानुवर्षे पुन्हा पुन्हा का वारी करावीशी वाटते? धोतर नेसणाऱ्या आजोबांपासून ते जीन्स घालणाऱ्या नातवांपर्यंत सगळ्यांना विठ्ठलांची ओढ वाटते ती का? मध्ये कोणीतरी एक स्मार्ट प्रश्न विचारला, वारी पायीच का करायची? बाईकने करावी, पंढरपूरला विमानसेवा सुरू करावी. नाही रे, काळ बदलला हे खरे आहे. म्हणून आता वारीत डॉक्टर येऊ लागले. दिंडीतल्या कीर्तनात पर्यावरण आणि हायजीनवर प्रबोधन होऊ लागलं. या बदलांचं स्वागतच आहे, नाही का? पण पाऊले चालती पंढरीची वाट या चालण्याला पर्याय नाही. इथे आधुनिक स्मार्ट पर्याय उपयोगी नाहीत. आता पावसात भिजायचं तर रेनकोट घालून भिजता येत नाही. म्हणजे त्याला भिजणं म्हणता येणार नाही. किंवा पुरणाशिवाय पुरणपोळी होईल का? म्हणजेच होईल, पण तिला पुरणपोळी म्हणता येणार नाही. तशी पायी चालत होते तीच वारी इतर कुठल्याही साधनाने केली तर तिला टूर सहल म्हणता येईल. पण वारी म्हणता येणार नाही. कारण टुरिस्ट आणि वारकरी यात जमीन आसमानाचा अंतर आहे. आणि खरं सांगू का, आयुष्यात एकदा तरी वारीचा अनुभव घेतल्याशिवाय वारी म्हणजेच काय हे कळणार नाही. हेच खरं होय. होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी असं तुकाराम महाराज म्हणतात. तेच खरं. पण मग काळाबरोबर वारी बदलली. हे बदल कोणी घडवून आणले? वारीचे आजचे जे रूप आहे ते किती जुने आहे? काय आहे वारीचा इतिहास? चला तर मग आज तोच समजून घ्यायचा. वारीची परंपरा 1000 वर्ष जुनी आहे. आता बघा, ज्ञानदेव रचिला पाया असं आपण म्हणतो. माऊलींचा यावर्षी जन्मोत्सव सोहळा आपण साजरा करतो आहोत. ज्ञानेश्वरी माऊलींच्या घराण्यात पंढरी वारी होती. म्हणजेच त्याआधी 200 ते 300 वर्षे तरी ती असली पाहिजे. पण तेव्हा कशी होती वारी? आणि आजची वारी आणि तेव्हाची वारी सारखीच होती का? तुकाराम महाराजांच्या घरातही वारीची परंपरा होती. विश्वंभर बाबा हे त्यांचे मूळ पुरुष. तुकाराम महाराज हे त्यांच्यापासून 8व्या पिढीतले वंशज. त्यांच्या वडिलांनी बोल्लोबाणीचा वर्ष वारी केली. मग तुकाराम महाराज करू लागले. त्यांची दिंडी होती तेव्हा काय लोकसंख्या असेल, तुम्ही कल्पना करा. वैकुंठाला जाईपर्यंत त्यांची एकही वारी चुकली नाही. पण आता ऐकून आश्चर्य वाटतं, की तेव्हा दिंडी होती आणि पालखी नव्हती. ही संतांची पालखीची परंपरा सुरू केली ती म्हणजेच तुकाराम महाराजांचे धाकटे सुपुत्र नारायण बाबा यांनी. तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले, पण दरवारीला त्यांच्या आठवणीने वारकरी गलबलून जात. मग नारायण बाबा तुकाराम महाराज आपल्या बरोबरच आहेत या भावनेने त्यांच्या पादुका पालखीत ठेवून पंढरपूरला जायचे. जाताना आधी आळंदीत जाऊन माऊलींच्या पादुकांची पालखी सोबत घ्यायचे. अशी सुरुवात झाली.
त्यातूनच जन्माला आला ज्ञानोबा तुकाराम महाराजांचा गजर. आणि आजची पालखी सोहळा ही आजच्या पालखीचं जे शिस्तबद्ध रूप दिसतं, वारीत कुठेही जा, सर्वांच्या टाळ्यांचा आवाज, एक मृदुंगाचा ठेकाही, एक अवघे नाद ब्रह्म वातावरणात दुमदुमत असते. पण चोपदाराने आपला चोप म्हणजेच चांदीची मूठ असलेली काठी वर केली की क्षणार्धात सगळा आवाज बंद होतो आणि सर्वत्र शांतता पसरते. टाचणी पडली तरी ऐकू येईल इतकी शांतता. आणि तीही लोक इतक्या संख्येने असतात. पालखी निघतानाही सुमारे 5-10 मिनिटाच्या अंतराने 3 वेळा मोठा करणा होतो. पहिला करणा झाला की वारकरी निघण्याच्या तयारीला लागतात. सामानाची आवराआवरी करतात. दुसऱ्या करणाला पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सगळे तयार होतात. आणि तिसरा करणा झाला की पालखी निघते. असं सगळं अतिशय शिस्तीचा कारभार परदेशातून लोक येऊन वारीच्या मॅनेजमेंटचा अभ्यास करतात. ते आजचं रूप वारीला दिलं वैकुंठवासी हरिभक्त परायण हैबत बाबा आरफडकर यांनी. तर आपण बघितलं त्याप्रमाणे ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराज यांच्या संयुक्त पालखीचा सोहळा 1680 पासून सुरू झाला होता. पुढे काही कारणांनी हैबत बाबा आरफडकर यांनी आळंदीहून स्वतंत्रपणे पालखी नेण्यास सुरुवात केली. त्या हैबत बाबांची एक सुंदर कथा सांगितली जाते. हैबत बाबा ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारच्या पदरी असलेले सरदार एकदा ते ग्वालियर एकदा ते ग्वालियर होऊन निघाले आणि सातपुड्यांचा पर्वतात भिल्लांनी त्यांची सगळी संपत्ती लुटली आणि त्यांना एका गुहेत कोंडून ठेवलं. गुहेच्या दारात त्यांनी मोठी शिळा लावली. अन्न पाण्या वाचून हैबत बाबा तिथे बेशुद्ध पडले होते. योगायोगाने त्या बिल्ल्याच्या नायकाला मुलगा झाला. त्या आनंदात त्याने त्या गुहेवरची शिळा बाजूला केली, तर त्याला बेशुद्ध पडलेले हैबत बाबा दिसले. पण तोंडून हरिपाठ म्हणणं मात्र त्यांचं चालूच होतं. शुद्ध हरपलेली असतानाही ते विठुरायाला विसरले नव्हते. त्यांची ही भक्ती पाहून ते भिल्लही भारावले. त्यांनी लुटलेली सगळी संपत्ती परत दिली आणि आदराने त्यांची पाठवणी केली. हैबत बाबांना वाटले हा आपला पुनर्जन्मच. म्हणून अखेरपर्यंत ज्ञानेश्वर महाराजांची सेवा ते करत आळंदीत राहिले. हा काळ म्हणजेच साधारण 35च्या आसपासचा. माऊलींच्या समोर हैबत बाबा ज्याप्रमाणे अभंग म्हणत असत, तोच क्रम आजही पाळला जातो. आजची भजनी मालिका त्यातूनच तयार झालेली आहे. वारकरी भजनात प्रथम रूपाचा अभंग म्हणून शेवटी ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराज यांच्या आरत्या म्हणतात. हा नियमही त्यांनीच घालून दिला. आळंदीच्या मंदिरासमोर आजही हैबत बाबांची पायरी आहे. हैबत बाबा हे लष्करी अधिकारी होते. त्यामुळे त्यांनी वारीलाही लष्करी शिस्तीचं वळण दिलं. त्यांनी औंध संस्थानाकडून पालखीबरोबर लवाजवा म्हणून हत्ती घोडे मागविले. त्यानंतर बेळगाव जिल्ह्यातील अंकली गावचे सरदार शितोळे यांच्याकडून घोडे, तंबू, सामान वाहण्यासाठी गाड्या आणि नैवेद्यासाठी सेवेकरेण हा वारीचा लवाजमा येऊ लागला. ही प्रथा आज तागायत चालू आहे. जरी पटका घेतलेला एक स्वारीचा घोडा आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या स्वारी करता दुसरा घोडा हे आजही वारीची शान आहेत. माऊलींच्या घोड्यावर स्वतः माऊली विराजमान असतात अशी श्रद्धा आहे. या सगळ्यांसाठी नारायण बाबा आणि हैबत बाबा या दोघांचे आपण शतशः ऋणी असायला हवं. खरं तर वारीविषयी कितीही बोललं ना तरी कमीच नाही. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मंदिर यात्रा विथ निकुराज या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला सुद्धा विसरू नका. आणि तुम्ही पायीवारी केली आहेत का? हे सुद्धा कमेंट करून नक्की कळवा. रामकृष्ण हरी.